राष्ट्रपती लागवड. महाराष्ट्रात राष्ट्रपती लागवड करण्याची विनंती करण्यात आली आहे. महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मैडम को एक खत लिखा गया है. आज सोशल मीडिया पर वो वायरल किया है. कारण महाराष्ट्रामध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे, महाराष्ट्रातील सरकार कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बसवण्यास असफल होत चालली आहे. जरांगेचं आंदोलन असेल, गुंडाराज असेल, महाराष्ट्रात मतचोरी असेल, महाराष्ट्रातील समाज घाबरून बसलेला आहे. यासाठी महाराष्ट्राची स्थिती आणखी बिघडू नये, त्यासाठी राष्ट्रपती महोदयांनी दखल घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टी मार्फत एक ॲप्लिकेशन जारी करण्यात आलं आहे की महाराष्ट्राला यापेक्षा जास्त कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू न देण्यासाठी त्वरित राष्ट्रपती लागवड लागू करणं आवश्यक झालेलं आहे. कारण महाराष्ट्रातील सरकार हे कंट्रोलिंग करण्याच्या क्षमतेचं दिसत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जे काही 288 आमदार निवडणुकीमध्ये उभे होते त्यांनी गैरमार्गाने निवडून गेले आणि असा आम्ही दावा केला की यांच्यापैकी 90% आमदार हे गुंड प्रवृत्तीचे, भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे, वंशवादी असल्याने लोकशाही लयाला गेली आहे. लोकशाही टिकवण्याचं काम फक्त न्याय व्यवस्थे करत आहे. आणि न्याय व्यवस्था जर का ह्या अंडर प्रेशर गेली तर लोकशाही संपले, असं आमच्या सकाळ पेपरमध्ये अहिल्यानगरमध्ये एक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आले होते. त्यांची बातमी आलेली आहे की न्याय व्यवस्था जर अबाधित राहिली, न्याय व्यवस्था जर स्वतंत्र राहिली तरच लोकशाही टिकू शकते. आणि जर न्याय व्यवस्थेवरच घाला घातला गेला तर मात्र लोकशाहीचा अंत समजावा, असं न्यायाधीश महोदयांनी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केलं होतं. या सगळ्याचा गोसवारा घेतला असता महाराष्ट्राची स्थिती बिघडत चाललेली आहे, तिला वाचवण्यासाठी राष्ट्रपती राजवट अत्यावश्यक आहे. आणि याची दखल जरूर घेणं गरजेचं आहे. कारण ह्या सरकारमध्ये जर 90% आमदार भ्रष्टाचारी असतील, गुंड प्रवृत्तीचे असतील तर तूच पाय म्हणली. आता स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत, मनपाच्या निवडणुका आहेत, मुंबईमध्ये आहेत. आणि या निवडणुकांच्या आधी राष्ट्रपती राजवट आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रातील हे सरकार अनेबल टू मेंटेन लॉ अँड ॲडमिनिस्ट्रेशन, त्यामुळे यांच्यासाठी एकमेव उपाय आहे आणि तो महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्रातील जनतेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रपती महोदयांनी त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे. आणि हे केंद्र सरकारने गरजेचं आहे. केंद्र सरकारमध्ये जरी भाजपचं सरकार असेल आणि महाराष्ट्रामध्ये जरी भाजप प्रणित महायुतीचं सरकार असेल, परंतु महायुतीचं सरकार हे या सर्वांना 90% लोकांना घेऊन चाललेलं आहे. त्यामुळे आता आपण कोणाकडेही मागणी न करणं योग्य होईल. कारण केंद्र सरकारने आणि राज्य सरकारची ही जी मिलीभगत असेल, त्यांना पण विनंती आहे, त्यांना पण कळवण्यात येत आहे की जनतेच्या हितासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जनतेच्या स्वातंत्र्यासाठी हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्या लोकशाही टिकवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्वरित राष्ट्रपती लागवड करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आणि ही नितांत गरज निर्माण झाली आहे. म्हणून राष्ट्रपती महोदयांना विनंती करण्यात येत आहे की सुमोटो आपण निर्णय घ्यावा आणि आदेश जारी करावा. महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येत आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.